यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे 38 मुद्द्यांमधली काही मुद्द्यांवरती निवडणूक आयोगाकडे अजूनही स्पष्टीकरण नाही आणि त्याकरता जे चोक्लिंगमजींनी सांगितलं की त्यांना केंद्रीय निवडणूक आयोगाचे काही निर्देश घ्यायचे आहेत आणि आमच्यामध्ये अशा तऱ्हेची चर्चा त्या ठिकाणी झालेली आहे की आम्हाला कदाचित केंद्रीय निवडणूक आयोगाची देखील भेट घ्यावी लागेल। सगळ्यात मुंबईसाठी जो महत्त्वाचा मुद्दा होता ज्याच्याबद्दल चर्चा झाली तो म्हणजे जे स्थलांतरित आहेत तिथे मोठ्या प्रमाणामध्ये पुनर्विकासाची कामं चालू आहेत आणि पुनर्विकासाच्या कामामध्ये जे भाडे तत्वावरती बिल्डरच्या माध्यमातून असतील किंवा वेगवेगळ्या कारणांनी जे गेलेले आहेत जे तिथे नाहीच आहे तिथे जागाच नाही आहे मग त्यांचं काय करणार तर या संदर्भामध्ये ज्या वेळेला प्रश्न कारण हा प्रचंड मोठा प्रश्न जो आहे मुंबईकरांसाठी आहे आणि त्या प्रश्नावरती निवडणूक आयोगाकडे आत्ता उत्तर नाही त्यांनी अभ्यास करून त्याच्यावरती आम्हाला उत्तर देईल असं सांगितलेलं आहे। प्रश्न असा की इतक्या मोठ्या महत्त्वाच्या मुद्द्यावरती त्यांच्याकडे आता उत्तर नसेल तर एसआयआरच्या प्रक्रियेला आपण लगेचच सामोरं जात असताना हा मोठा संभ्रमाचा विषय राहणार आहे आणि त्याकरता आमचा पाठपुरावा महाविकास आघाडीचा निश्चितपणे राहील। यामध्ये वल्नरेबल जे सेक्शन्स आहेत त्यांच्या संदर्भात काय केलं पाहिजे म्हणजे त्याच्यामध्ये वीट मजुरीचा संबंध असेल किंवा एक छोटे छोटे जे कामगार आहेत ज्यांचे स्थलांतरित मजूर आहेत त्यांच्या संदर्भात तुम्ही काय करणार किंवा LGBTQ संदर्भामध्ये काय भूमिका घेणार या सगळ्या मुद्द्यांचा आम्ही तिथे परामर्श घेण्याचा प्रयत्न केला निवडणूक आयोगाच्या लक्षात आणून देण्याचं काम केलेलं आहे। मॅपिंगचा जो विषय आहे तो देखील आता क्लिष्ट विषय आहे आणि ज्या पद्धतीनं यांनी सांगितलं की 70% मॅपिंग आमचं झालेलं आहे तिच्या प्रक्रियेमध्ये परंतु आम्हाला जे आमच्या कार्यकर्त्यांकडनं जो हे येतोय फीडबॅक येतोय त्याच्यामध्ये अनेक मतदारसंघामध्ये 40-45% वरती गेलेलं नाही मुंबईमधल्या अनेक मतदारसंघामध्ये तेवढं देखील गेलेलं नाही परंतु त्यांना आम्ही विचारलं की तुमच्याकडे यादी आहे का ते देणार का तर ते देणार आहेत अशा तऱ्हेचं त्यांनी सांगितलेलं आहे परंतु ही एक प्रक्रिया प्रचंड मोठी क्लिष्ट असणार आहे। डी वोटरचा मोठा प्रश्न आहे जो नवीन मतदार जो नोंदणीचा आणि त्यांना मार्गदर्शन करणं आणि त्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये त्या संदर्भामध्ये प्रबोधन करणं की कशा पद्धतीनं आपल्याला रजिस्टर करता येईल ह्या गोष्टीसाठी BLA असतील किंवा पक्ष यांची फार मदत लागणार आहे सगळी राजकीय पक्षांची आणि एक मोठं कॅम्पेन जसं